गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज देखील नेहमीप्रमाणे मी आपल्याला एकूण 4 वर्कशीटमध्ये असणारी मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये कशी करावी हे अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहे. आज वर्कशीट क्रमांक 6, 7, 8 आणि 9 अशा एकूण 4 वर्कशीट आपण बघणार आहोत. या वर्कशीट मी स्वतः तयार केलेल्या आहेत. तर बघा, वर्कशीट 6 मध्ये हॅव या शब्दाच्या मदतीने मराठीतील वाक्य इंग्रजी कशी करायची हे सांगतो. अगोदर हॅवचा अर्थ काय होतो आपण ते बघून घेऊ. हॅव म्हणजे माझ्याकडे एखादी गोष्ट आहे, माझ्याजवळ एखादी गोष्ट आहे किंवा माझ्या मालकीची एखादी गोष्ट आहे. आता बघा, पहिलं वाक्य आहे माझ्याकडे पेन आहे. वाक्याकडे लक्ष द्या. माझ्याकडे, कडे लक्ष, कडे या शब्दाकडे लक्ष द्या. माझ्याकडे पेन आहे. तर आपण हे वाक्य असं म्हणू शकतो, आय हॅव अ पेन. तुझ्याकडे कार आहे. यू हॅव अ कार. आमच्याकडे मोठे घर आहे. वी हॅव अ बिग हाऊस. त्यांना 2 मुले आहेत. दे हॅव 2 सन्स. माझ्याकडे एक कुत्रा आहे. आय हॅव अ डॉग. तुझ्याकडे छान फोन आहे. या ठिकाणी फोना झाले. तुझ्याकडे छान फोन आहे. यू हॅव अ स्मार्टफोन. आम्हाला आज सुट्टी आहे. वी हॅव हॉलिडे टुडे. राईट. म्हणजे आपलं लक्षात आलं का, की एखादी गोष्ट आपल्याकडे आहे, एखादी गोष्ट आपल्या जवळ आहे, एखादी गोष्ट आपल्या मालकीची आहे. या अर्थाची वाक्य जर इंग्रजीमध्ये करायची असतील त्यावेळेला हॅवचा उपयोग करतात. वर्कशीट 7 काय म्हणते बघू. वर्कशीट 7 मध्ये हॅजचा उपयोग आपल्याला शिकायचा आहे. मग ज्याप्रमाणे हॅवचा अर्थ आहे त्याचप्रमाणे हॅजचा देखील एखादी वस्तू माझ्याकडे आहे, एखादी वस्तू माझ्याजवळ आहे किंवा एखादी वस्तू माझ्या मालकीची आहे. म्हणजे तिघही शब्दांचा अर्थ एकच होतो. म्हणजे हॅव आणि हॅज हे दोघं शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. पण हॅव हा शब्द आय, यू, दे आणि अनेक वचनी कर्त्यासोबत वापरला जातो. आणि हॅज हा शब्द ही, शी, इट आणि एकवचनी कर्त्यासोबत वापरला जातो. वाक्य बघूया. त्याच्याकडे सायकल आहे. ही हॅज अ बायसिकल. तिचे केस लांब आहेत. शी हॅज लॉंग हेअर्स. शी हॅज लॉंग हेअर्स. त्याला लांब शेपटी आहे. इट हॅज अ लॉंग टेल. राहुलकडे नवीन चेंडू आहे. राहुल हॅज अ न्यू बॉल. तिचे डोकेरा दुखत आहे. शी हॅज अ हेडेक. इथं डोकेरा झाला आहे. तिचे डोके दुखत आहे. शी हॅज अ हेडेक. घड्याळाला निळा पट्टा आहे. वॉच हॅज ग्रीन बेल्ट. तिचा आवाज सुंदर आहे. शी हॅज अ ब्युटिफुल व्हॉइस. राईट. आता वर्कशीट क्रमांक 8 बघा. या वर्कशीट क्रमांक 8 मध्ये हॅडचा उपयोग आपल्याला शिकायचा आहे. मग हॅडचा उपयोग म्हणजे काय. एखादी गोष्ट माझ्याकडे होती, एखादी गोष्ट माझ्याजवळ होती आणि एखादी गोष्ट माझ्या मालकीची होती. होती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हॅव हॅज. ज्या ठिकाणी एखादी गोष्ट माझ्या मालकीची होती, माझ्या जवळ होती, माझ्याकडे होती या अर्थाने वापरायचे असेल तर हॅड वापरतात. माझ्याकडे खेळणे होते तर आपण असं म्हणू शकतो, आय हॅड टॉय. त्याच्याकडे लाल कार होती. ही हॅड रेड कार. तिच्याकडे एक पाळीव कुत्रा होता. शी हॅड पेट डॉग. आमची मीटिंग होती. वी हॅड मीटिंग. तुला संधी होती. यू हॅड चान्स. काही शब्द मराठीचे चुकले आहेत, काही अडचण नाही. राहुलला काल ताप होता. राहुल हॅड फीवर एस्टरडे. राईट. त्याच्यानंतर वर्कशीट क्रमांक 10 बघा. आता विल हॅवचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. विल हॅव म्हणजे एखादी गोष्ट माझ्याजवळ असेल,
एखादी गोष्ट माझ्याकडे असेन आणि एखादी गोष्ट माझ्या मालकीची असेन, या अर्थाने विल हॅवचा उपयोग करतात बघा. माझ्याकडे कार असेल, आय विल हॅव अ कार. त्याच्याकडे नवीन नोकरी असेल, ही विल हॅव अ न्यू जॉब. राईट. तिच्याकडे मोर होता. राईट. शी विल मोर. हे वाक्य चुकीचे आहे. पुढच्या महिन्यात कम्प्युटर असेल. देअर विल हॅव अ कम्प्युटर नेक्स्ट मंथ. त्याला निळे कवर असेल. इट विल हॅव अ कवर. आमच्याकडे पुरेसा वेळ असेल. वी विल हॅव इनफ टाईम. मग हॅव, हॅज, हॅड आणि विल हॅव हे सगळे शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरले जातात. तर मराठी वाक्यांच्या मदतीने लक्षात घ्या, यांचा उपयोग करून इंग्रजीतली वाक्य सहज बनवता येतात. हे आपण पाहिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.